नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीच्या साफसफाईमध्ये चुकूनही घरातील 5 वस्तू बाहेर फेकू नका। जर तुम्ही त्या घराबाहेर काढल्या तर तुम्हाला बर्बादीपासून कोणीही वाचवू शकणार नाही। माता आणि भगिनींनो, 2 दिवसांपूर्वीच्या कथेत गुरुजींनी सांगितले आहे की ज्या माता भगिनी भाऊ दिवाळीच्या साफसफाईमध्ये गुंतलेले आहेत त्यांनी दिवाळीच्या साफसफाईमध्ये या 5 वस्तू चुकूनही घराबाहेर जाऊ देऊ नयेत, नाहीतर त्या तुमच्या नशिबाची बर्बादी करण्याचे सर्वात मोठे कारण बनतात। भक्तांनो, कोणती गोष्ट इतकी महत्त्वाची आहे? जर तुम्ही चुकूनही या वस्तू घराबाहेर काढल्या तर माता लक्ष्मी देखील अशा घरातून कायमची निघून जाते आणि अशा घरात पुन्हा कधीच येत नाही। जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी हवी असेल तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय आणि माम लक्ष्मी नक्की लिहा, ज्यामुळे तुमची हाक माता लक्ष्मीपर्यंत पोहोचेल। तसेच या व्हिडिओला लाईक नक्की करा। भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी कायम राहावी, धन दौलत कायम राहावी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा असे वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा। जो कोणी माता बहीण हा व्हिडिओ सोडून देईल तर समजून घ्या की माता लक्ष्मी आज स्वतः त्यांचा हात सोडून देत आहे, कारण हा व्हिडिओ खूप खास आहे, खूप ध्यानवर्धक आहे। त्यामुळे चुकूनही कोणतीही माता बहीण हा व्हिडिओ सोडण्याची चूक करणार नाही, नाही का? नाहीतर ती कंगाल होऊ शकते, बर्बाद होऊ शकते। मातांनो आणि बहिणींनो, कारण या गोष्टी नकळतपणे आपण घरातून बाहेर काढतो, पण या गोष्टी दिवाळीत चुकूनही बाहेर फेकू नये, कारण या गोष्टींमध्येच माता लक्ष्मी स्वतः वास करते, आपले स्थायी निवास करते, आणि जो कोणी अशी चूक करतो त्याला माता लक्ष्मी दंडही देते। मातांनो आणि बहिणींनो, आपणा सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की खूप लवकर दिवाळीचा महापर्व येणार आहे। चला, आम्ही तुम्हाला याची तारीख, वेळ, शुभ मुहूर्त सांगतो, काय आहे, काय राहणार आहे, आणि म्हणून 5 दिवसीय सण असतात त्यांचे शुभ मुहूर्त कसे आहेत आणि दिवाळी कधी आहे, धनत्रयोदशी काय कधी आहे। मग आम्ही तुम्हाला सांगू की दिवाळीच्या साफसफाईत चुकूनही या 5 गोष्टी बाहेर फेकू नये, नाहीतर हे तुमच्या नशिबाला बर्बाद करण्याचे सर्वात मोठे कारण बनते। मातांनो, भगिनींनो, अनेक माता भगिनी असतात ज्या व्हिडिओला मधून मधून पाहतात, कटकट करून पाहतात। अशा व्यक्तीला, अशा माता भगिनीला आयुष्यात कधीही यश मिळाले नसेल आणि मिळणारही नाही। अर्धवट ज्ञान लटकलेल्या तलवारीसारखे असते, जे फायदा देत नाही आणि नुकसान नक्कीच करते। त्यामुळे चुकूनही असे करू नका। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। चला जाणून घेऊया। आणि जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, कारण यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये हरवून जाल। जय माता लक्ष्मी। 2025 मध्ये दिवाळीच्या 5 दिवसीय महापर्व 18 ऑक्टोबर पासून सुरू होऊन 23 ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाईल। पहिला दिवस म्हणजे 18 ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशीचा पवित्र सण असेल, ज्याला धनत्रयोदशी म्हणतात, आणि या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। दुसरा दिवस 19 ऑक्टोबर रविवारी नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जाईल, जी दीप पर्वाची सुरुवात मानली जाते। तिसरा दिवस सर्वात महत्त्वाचा लक्ष्मी पूजा किंवा मुख्य दिवाळीचा सण असेल, जो यावर्षी 20 आणि 21 ऑक्टोबर सोमवार आणि मंगळवारी साजरा केला जाईल, जेव्हा अमावस्या तिथी दुपारनंतर सुरू होऊन दुसऱ्या दिवसापर्यंत राहील। या दिवशी प्रदोष कालात माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर यांची विशेष पूजा केली जाईल, ज्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:50 ते रात्री 8:30 पर्यंत असेल। चौथा दिवस 22 ऑक्टोबर बुधवार रोजी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव म्हणून साजरा केला जाईल, जेव्हा भगवान श्रीकृष्णाची पूजा करून गोवर्धन पर्वताचे स्मरण केले जाते। पाचवा आणि अंतिम दिवस 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी भाऊबीज म्हणून साजरा केला जाईल, जेव्हा बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। अशा प्रकारे
18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत चालणारा दिवाळीचा हा 5 दिवसीय सण धन, समृद्धी, प्रेम आणि कौटुंबिक एकतेचे पवित्र प्रतीक बनेल. मात आणि भगिनींनो, चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ज्या दिवाळीच्या वेळी चुकूनही घरातून बाहेर काढू नयेत, नाहीतर हे तुमच्या नशिबाचा नाश करण्याचे सर्वात मोठे कारण बनते. झाडू, लक्ष्मीचे प्रतीक आणि घराच्या समृद्धीचे रक्षक. दिवाळीच्या वेळी लोक जुना झाडू बदलताना तो अनेकदा घरातून बाहेर फेकून देतात, पण शास्त्रांमध्ये झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. झाडू घराची दरिद्रता दूर करणारा आणि लक्ष्मी आगमनाचा मार्ग साफ करणारा यंत्र मानला जातो. जर तो दिवाळीपूर्वी फेकला गेला तर तो लक्ष्मीचा अपमान मानला जातो. झाडू फेकून देण्याऐवजी एखाद्या पवित्र दिवशी ते योग्यरित्या बदलले पाहिजे आणि जुने झाडू घराच्या कोपऱ्यात ठेवून सूर्यास्तानंतरच काढले पाहिजे. ते कधीही रस्त्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून कायमचे धन सुख निघून जाते. झाडू आदराने ठेवणे हे दर्शवते की तुम्ही लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयार आहात. त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईत ते कधीही बाहेर काढू नका. देवांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा चित्रे. साफसफाई करताना अनेक लोक पूजा घरात ठेवलेल्या तुटलेल्या मूर्ती किंवा जुनी चित्रे बाहेर फेकून देतात, पण असे करणे गंभीर धार्मिक चूक आहे. कोणत्याही देवी देवतेची तुटलेली मूर्ती कचरा पेटीत टाकणे किंवा फेकून देणे हे पाप मानले गेले आहे. हे घराची श्रद्धा आणि ऊर्जा कमकुवत करते आणि लक्ष्मी मातेची कृपा दूर करते. जर कोणतीही मूर्ती किंवा फोटो जुना झाला किंवा तुटला तर त्याला गंगाजलाने शुद्ध करून कपड्यात गुंडाळून एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करावे किंवा एखाद्या पिंपलाच्या झाडाखाली सन्मानाने ठेवावे. दिवाळीच्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि अशा परिस्थितीत जर घरात तुटलेल्या मूर्ती दिसल्या तर त्या क्रोधित होतात. त्यामुळे साफसफाई करताना त्यांना कधीही कचरा पेटीत फेकू नका, तर शास्त्रीय पद्धतीने विसर्जन करा. चांदी किंवा तांब्याची जुनी नाणी. दिवाळीच्या साफसफाईमध्ये अनेक लोक जुनी किंवा काली पडलेली नाणी निरुपयोगी समजून बाहेरच काढून टाकतात, परंतु असे करणे म्हणजे थेट धनहानी आणि नशिबाचा नाश करणारे कार्य आहे. शास्त्रानुसार घरात ठेवलेली जुनी नाणी, विशेषतः चांदी किंवा तांब्याची, लक्ष्मीचे स्थिरतेचे प्रतीक असतात. ती बाहेर फेकल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते आणि आर्थिक समस्या वाढू लागतात. जर नाणी जुनी किंवा मललेली असतील तर त्यांना दूध किंवा गंगाजलाने शुद्ध करून पवित्र कपड्यात ठेवायला पाहिजे. ती कधीही कचरा पेटीत फेकू नये, कारण हा लक्ष्मीच्या रूपाचा अपमान असतो. असे म्हटले जाते की ज्याच्या घरात जुनी नाणी सुरक्षित ठेवलेली असतात तिथे धनाचे आगमन कधीही थांबत नाही. म्हणून दिवाळीची साफसफाई करताना अशी नाणी आदराने पूजा घर किंवा तिजोरीत पुन्हा स्थापित करावीत. शंख, कवडी किंवा समुद्रातील वस्तू. दिवाळीच्या वेळी लोक पूजा घराची सजावट बदलताना अनेकदा शंख, कवडी किंवा समुद्रातील वस्तू फेकून देतात, परंतु हे खूप मोठे अशुभ कार्य आहे. शंख भगवान विष्णूचे प्रतीक आहे आणि कवडी माता लक्ष्मीची प्रतीक वस्तू मानली जाते. यांना घरातून बाहेर काढणे म्हणजे लक्ष्मीला बाहेर काढण्यासारखे आहे. वास्तुशास्त्र आणि पुराणानुसार शंख आणि कवडी घराची धन ऊर्जा स्थिर ठेवतात आणि घरात लक्ष्मीची कायमस्वरूपी उपस्थिती टिकवून ठेवतात. जर ते जुने झाले असतील किंवा त्यांचा रंग फिका पडला असेल तर त्यांना गंगाजलाने धुवून पुन्हा स्थापित करा. त्यांना कधीही कचऱ्यात किंवा रस्त्यावर टाकू नका. दिवाळीच्या दिवसात जर घरातून अशा वस्तू बाहेर काढल्या गेल्या तर लक्ष्मी माता क्रोधित होऊन त्या घरातून कायमस्वरूपी निघून जाते. त्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे की साफसफाई करताना या पवित्र वस्तूंचा विशेष आदर करावा. तुळशीचे रोप, घराच्या पवित्र ऊर्जेचा आधार. दिवाळीची साफसफाई करताना अनेक लोक जुने किंवा सुकलेले तुळशीचे रोप फेकून देतात, तर असे करणे खूप मोठा दोष मानले गेले आहे. तुळशी माता स्वतः भगवान विष्णूची प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीची बहीण मानली जाते. त्यामुळे तुळशीला घरातून बाहेर काढणे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे असते. तुळस सुकली किंवा तिची कुंडी जुनी झाली तरी तिला कधीही कचरा पेटीत फेकू नये.
सुकलेल्या तुळशीची पाने किंवा खोड गंगाजलात प्रवाहित करा किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी मातीत पुरून टाका. जर दिवाळीला तुळस काढली गेली तर घराची सकारात्मक ऊर्जा कमकुवत होते आणि धनसंपत्तीच्या मार्गात अडथळे येऊ लागतात. तुळशीला घरात ठेवणे लक्ष्मीच्या स्थैर्याचे प्रतीक आहे. म्हणून दिवाळीच्या साफसफाईमध्ये ते कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढू नका. तुळशीजवळ ठेवलेला दिवा किंवा दीपदान पात्र. दिवाळीपूर्वी साफसफाई करताना लोक अनेकदा तुळशीजवळ ठेवलेला जुना दिवा किंवा दीपदान पात्र बदलतात, परंतु शास्त्रांमध्ये हे निषिद्ध आहे. तुळशी माता आणि दिवा दोन्हीही शुभ ऊर्जेचे प्रतीक आहेत. तुळस घरात पवित्रता आणते आणि दिवा अंधार दूर करून लक्ष्मीच्या प्रवेशाचा मार्ग बनवतो. जर तुम्ही तुळशीजवळ ठेवलेला दिवा फेकून दिला तर ते त्या जागेची आध्यात्मिक शक्ती कमकुवत करते आणि लक्ष्मीचे स्थायित्व कमी होते. जुना दिवा बाहेर फेकण्याऐवजी गंगाजलाने धुवून स्वच्छ कपड्यात ठेवून पुन्हा वापरा किंवा पवित्र मातीत पुरून टाका. हा दिवा तुमच्या घराभोवती सकारात्मक ऊर्जेचे चक्र कायम ठेवतो. म्हणून दिवाळीच्या साफसफाईमध्ये तो कधीही बाहेर काढू नका. मंदिराची घंटा किंवा शंख. घरांमध्ये पूजेसाठी जी छोटी घंटा किंवा शंख ठेवला जातो तो केवळ ध्वनीचा स्रोत नसून घराचे वातावरण पवित्र बनवणारे शक्तिशाली यंत्र असते. दिवाळीच्या साफसफाई दरम्यान जर तो थोडा जुना किंवा गंजलेला दिसला तर लोक अनेकदा तो बदलतात, परंतु असे करणे शास्त्रांमध्ये लक्ष्मी विरोधी मानले गेले आहे. शंख आणि घंटेचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या आगमनाचे आमंत्रण देतो. जर या वस्तू फेकून दिल्या तर घराचे धार्मिक स्पंदन कमकुवत होते आणि प्रवाह थांबतो. या वस्तूंना गंगा जलाने शुद्ध करून पुन्हा पूजा घरात स्थापित केले पाहिजे. जुनी घंटा किंवा शंख कधीही कचरा पेटीत टाकू नये, कारण हे लक्ष्मीच्या पवित्र स्वरूपाचा अपमान आहे. तिजोरी किंवा पूजा घरात ठेवलेली तांदळाची डबी. घराच्या तिजोरीत किंवा पूजा घरात जी तांदळाची डबी किंवा धान्याचे पात्र ठेवले जाते ते लक्ष्मीची स्थिरता आणि अन्नपूर्णा देवीचे प्रतीक असते. दिवाळीच्या साफसफाईत याला निरुपयोगी किंवा जुने समजून फेकून देणे ही गंभीर चूक आहे. हे पात्र घरात अन्न आणि धनाची वाढ दर्शवते. जर हे जुने झाले तर तांदूळ बदलले पाहिजेत, परंतु पात्र फेकून देण्याऐवजी गंगाजलाने शुद्ध करून पुन्हा वापरावे. असे म्हटले जाते की ज्या घरातून अन्नपात्र बाहेर काढले जाते तेथे हळूहळू लक्ष्मीची कृपा कमी होऊ लागते आणि आर्थिक अडचणींचा अनुभव येऊ लागतो. म्हणून दिवाळीच्या साफसफाईत याला नेहमी आदरपूर्वक ठेवावे आणि जुने तांदूळ पक्ष्यांना किंवा गायींना दान करावेत. यामुळे पुण्य वाढते आणि लक्ष्मी प्रसन्न होते. घराच्या मुख्य दरवाजा किंवा उंब्यावर लावलेली जुनी चौकट. अनेकदा दिवाळीपूर्वी लोक मुख्य दरवाजाची दुरुस्ती किंवा पेंटिंग करतात आणि या दरम्यान जुनी उंबरठा किंवा चौखट बदलतात, परंतु वास्तुनुसार मुख्य दरवाजा हे घराचे लक्ष्मीद्वार असते. हा तोच मार्ग आहे ज्यातून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. ते काढणे किंवा बाहेर फेकणे अशुभ मानले जाते. जर चौखट तुटलेली असेल किंवा खूप खराब झाली असेल तर ती बदलताना नवीन लाकडी भाग प्रथम गंगाजलाने शुद्ध करा आणि जुना भाग एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा. फेकू नका. मुख्य दरवाजावर नेहमी स्वस्तिक किंवा ओमचे चिन्ह बनवा आणि दिवाळीच्या रात्री तिथे दिवा लावा. जर हा भाग दुर्लक्षित किंवा अपवित्र केला गेला तर लक्ष्मीद्वार बंद होते आणि घरातची समृद्धी कमी होऊ लागते. म्हणून साफसफाईमध्ये ते कधीही फेकू नका. तिजोरीत ठेवलेले लाल कापड किंवा पिवळी चुनरी. घराच्या तिजोरीत किंवा पूजा घरात जे लाल किंवा पिवळे कापड ठेवले जाते ते धनदेवी लक्ष्मीची ऊर्जा स्थिर ठेवते. दिवाळीच्या साफसफाईमध्ये अनेक लोक ते जुने समजून बाहेर काढतात, परंतु ही मोठी चूक आहे. हे कापड देवी लक्ष्मीचे आसन मानले जाते आणि ते फेकल्याने धन स्थायित्व संपते. जर हे कापड जुने झाले असेल तर ते गंगाजलाने शुद्ध करा आणि नवीन चुनरी त्याच्यावर ठेवा, परंतु जुन्या कापडाला कधीही कचरा पेटीत फेकू नका. हे एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा मंदिरात ठेवावे. हे कापड तिजोरीतील पैशांचे वाईट नजरेपासून रक्षण करते आणि तेथे सतत सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते. दिवाळीच्या रात्री हे कापड तिथे असलेल्या लक्ष्मीला कायमस्वरूपी वास करते.
त्यामुळे स्वच्छतेच्या वेळी ते बाहेर काढणे हा खूप मोठा दोष आहे. समृद्धी आणि सौभाग्याचा संदेश देतो. तुटलेल्या मूर्ती आणि जुने पूजा साहित्य. जर पूजा घरातील कोणत्याही देवतेची मूर्ती किंवा चित्र खंडित झाले असेल, रंग उडाला असेल किंवा त्यात तडा गेला असेल तर ते त्वरित काढून टाकावे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की खंडित मूर्ती घरात ठेवल्याने पूजा निष्फळ होते आणि सकारात्मक ऊर्जा थांबते. असे चित्र किंवा मूर्ती कोणत्याही पवित्र नदीत किंवा पिंपलाच्या झाडाखाली शांतपणे ठेवावी. तसेच जुनी फुले, राख, अगरबत्तीचे उरलेले तुकडे आणि जळलेल्या वाती देखील काढून टाकाव्यात. दिवाळीपूर्वी पूजास्थान गंगाजल किंवा गोमूत्राने शुद्ध करावे आणि नवीन पूजा साहित्य ठेवावे. यामुळे देव प्रसन्न होतात आणि घरात दिव्य स्पंदने वाढतात. स्वच्छ मंदिरातच लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास असतो. जुनी किंवा धूळ लागलेली चित्रे. भिंतींवर लावलेली जुनी, धूळ लागलेली किंवा फाटलेली चित्रे घराची आभा आणि ऊर्जा कमकुवत करतात. विशेषतः ती चित्रे काढून टाकावीत ज्यात मृत व्यक्ती असेल, रडण्याचे किंवा दुःखाचे दृश्य असेल किंवा ज्यांचा रंग फिक्का पडला असेल. ही चित्रे घरात नकारात्मक तरंग निर्माण करतात आणि लक्ष्मीच्या प्रवेशात अडथळा आणतात. दिवाळीपूर्वी घरातील सर्व चित्रे स्वच्छ करावीत, तुटलेल्या फ्रेम्स बदलाव्यात आणि केवळ सकारात्मक प्रतीके जसे की सूर्य भगवान, कमल, गाय किंवा कुटुंबाची हसणारी चित्रे लावावीत. यामुळे घरात आनंद, प्रेम आणि प्रकाश टिकून राहतो. लक्षात ठेवा, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या भिंतींवर आनंद आणि प्रकाशाची झलक असावी. बंद किंवा खराब घड्याळे. घरात बंद किंवा खराब घड्याळे ठेवणे वास्तुदोष मानले जाते. अशी घड्याळे जीवनातील स्थिरता, आलस आणि आर्थिक अडथळ्यांचे प्रतीक आहेत. दिवाळीपूर्वी जर कोणतेही घड्याळ बंद पडले असेल तर ते त्वरित चालू करून घ्या किंवा घरातून काढून टाका. नेहमी घड्याळ उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे, जेणेकरून वेळ आणि ऊर्जा या दोन्हीचा प्रवाह योग्य दिशेने होईल. खराब घड्याळे घरातील लहरींना थांबवतात, ज्यामुळे प्रगती आणि समृद्धीमध्ये अडथळा येतो. नवीन वर्ष आणि नवीन दिवाळीचे स्वागत तेव्हाच सार्थ आहे जेव्हा घरात वेळेचा प्रवाह निरंतर चालू राहील. चालू असलेले घड्याळ लक्ष्मीला आमंत्रित करते आणि जीवनाला गतिशील, ऊर्जावान आणि संपन्न ठेवते. जुने बूट, चप्पल आणि फाटलेले कपडे. फाटलेले जुने बूट, चप्पल आणि जीर्ण झालेले कपडे घरातील सकारात्मक ऊर्जा अवरोधित करतात. या वस्तू नकारात्मक कंपन आणि दारिद्र्याचे निवासस्थान मानले जातात. जर या वस्तू अजूनही वापरण्यायोग्य असतील तर त्या गरजू व्यक्तीला द्या, अन्यथा दिवाळीपूर्वी काढून टाका. जुन्या वस्तू घरात अडथळे आणि भांडणांचे कारण बनतात. त्याच्याप्रमाणे फाटलेले कपडे घालून पूजा किंवा लक्ष्मीचे स्वागत करू नये. दिवाळीपूर्वी सर्व जुने कपडे धुवून किंवा नवीन कपडे घेऊन पूजा करा. असे केल्याने शुद्धता, ताजेपणा आणि सौभाग्य वाढते. स्वच्छ कपडे आणि स्वच्छ पादत्राणे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तुटलेले फर्निचर किंवा काचेचे सामान. घरात तुटलेले फर्निचर, तडा गेलेला आरसा किंवा फुटलेली काच ठेवणे अत्यंत अशुभ असते. या वस्तू केवळ सौंदर्य बिघडवत नाहीत तर वास्तू दोषही निर्माण करतात. तुटलेली काच विशेषतः लक्ष्मीला अप्रसन्न करते, कारण ती तुटलेल्या नशिबाचे आणि अस्थिरतेचे प्रतीक आहे. दिवाळीपूर्वी अशा फर्निचरची दुरुस्ती करा किंवा त्यांना काढून टाका. घरातील चाकावर साचलेली धूलही आलस आणि दरिद्रता वाढवते. जेव्हा घरातील प्रत्येक फर्निचर चमकदार आणि सुसज्ज असते तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. लक्ष्मीजींचे स्वागत केवळ त्या घरात होते जे तडे नसलेले, तुटलेले नसलेले आणि सौंदर्याने भरलेले असते. जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, मोबाईल, पंखा किंवा बल्ब जे आता वापरात नाहीत त्यांना घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यातून स्थिर ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे प्रगती थांबते. दिवाळीपूर्वी या वस्तू रिसायकल करा, दुरुस्त करून घ्या किंवा एखाद्या गरजूला दान करा. बंद पडलेले गेट घरात जडत्वाचे वातावरण निर्माण करतात. लक्षात ठेवा, तांत्रिक वस्तू ही ऊर्जा प्रवाहाचा भाग आहेत. जेव्हा सर्व काही चालू असते तेव्हा घरात गतिशीलता आणि संपन्नता वाढते. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रत्येक बंद किंवा निष्क्रिय वस्तू हटवून नवीन उजेड आणि आधुनिकतेचे स्वागत करा.
यामुळे लक्ष्मीचे आगमन वेगाने होते. शिले, धान्य आणि डाली, स्वयंपाकघर हे घराचे हृदय असते आणि अन्न हे लक्ष्मीचे स्वरूप. जर तिथे जुने किडे लागलेले किंवा शिले धान्य ठेवलेले असेल तर तो देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो. दिवाळीपूर्वी स्वयंपाकघरातील कपाटे उघडून जुन्या डाली, मसाले, पीठ आणि तेल तपासा. जे खराब झाले असेल ते काढून टाका. नवीन आणि ताजे धान्य आणून अन्नपात्रात ठेवा. त्याच्याबरोबर त्या पात्रावर हळदीने स्वस्तिक काढून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करा. यामुळे घरात अन्न आणि धन या दोन्हीची वाढ होते. स्वच्छ आणि ताजे स्वयंपाकघर हे लक्ष्मीच्या कायमस्वरूपी निवासाचे संकेत आहे. घरातील कोपऱ्यातील धूळ माती. घरातील प्रत्येक कोपऱ्यात साचलेली धूळ माती दरिद्रतेचे निवासस्थान मानली जाते. विशेषतः छत, स्टोअर आणि दरवाजांच्या मागील जागा ऊर्जा अवरुद्ध करतात. दिवाळीपूर्वी संपूर्ण घराची खोलवर स्वच्छता करा. झाडू पोछा केल्यानंतर कडुलिंबाच्या पानांनी किंवा गंगाजलने फरशी पुसा आणि कापूर किंवा लवंग जाळून धूप करा. असे केल्याने प्रत्येक दिशेने सकारात्मक ऊर्जा पसरते आणि वातावरण दिव्य बनते. स्वच्छ कोपऱ्यांमध्येच लक्ष्मीजींचा प्रवेश शक्य होतो. लक्षात ठेवा, घाण अंधाराला बोलावते तर स्वच्छता प्रकाशाला आकर्षित करते. स्वच्छ घर हेच खऱ्या अर्थाने दीपोत्सवाचे योग्य स्थान आहे. उदासी किंवा रडणारी चित्रे, भिंतीवर उदासी, रडणाऱ्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संकटाचे दृश्य दाखवणारी चित्रे घराची ऊर्जा नकारात्मक बनवतात. ही चित्रे मानसिक ताण, भांडणे आणि आर्थिक अडचणींना कारणीभूत ठरतात. वास्तुनुसार घराच्या भिंतींवर लावलेले प्रत्येक चित्र एक ऊर्जा प्रसारित करते. जर ती ऊर्जा दुःख किंवा भयाची असेल तर देवी लक्ष्मी तिथे येत नाही. दिवाळीपूर्वी जर असे कोणतेही चित्र लावले असेल ज्यात युद्ध, वादळ, अंधार किंवा अशुभ भाव दिसत असेल तर ते त्वरित काढून टाका. त्याऐवजी भगवान विष्णू, लक्ष्मीजी, सूर्य, कमल, हंस किंवा शांत धबधब्याचे चित्र लावा. हे चित्र धन, सौभाग्य आणि शांतीचे प्रतीक आहेत. लक्षात ठेवा, भिंतीवरील प्रत्येक चित्र तुमच्या जीवनाचा भाव बनते. म्हणून भिंतींवर केवळ हास्य आणि प्रकाश ठेवा. सिंह, वाघ किंवा हिंसक प्राण्यांची चित्रे अनेक लोक घरात शक्ती आणि वीरतेचे प्रतीक म्हणून सिंह, वाघ, साप किंवा युद्धाचे दृश्य लावतात. परंतु वास्तुनुसार ही चित्रे घरात आक्रोश, भांडणे आणि तणावाची ऊर्जा पसरवतात. हिंसक प्राण्यांची चित्रे वातावरण उग्र बनवतात, ज्यामुळे दाम्पत्य आणि कौटुंबिक सुख प्रभावित होते. देवी लक्ष्मीला शांती आणि सौम्यता प्रिय आहेत. त्या अशा घरात येत नाहीत जिथे हिंसा किंवा भयाचे प्रतीक टांगले असेल. दिवाळीपूर्वी जर असे कोणतेही चित्र लावले असेल तर ते काढून टाका आणि त्याऐवजी काय, कमल किंवा नद्यांचे सुंदर दृश्य लावा. हा बदल केवळ मनाला शांती देणार नाही तर घरात लक्ष्मीच्या स्थायी निवासाचा मार्ग देखील उघडेल. बंद किंवा खराब घड्याळ भिंतीवर लावलेले बंद किंवा खराब घड्याळ घराचे जीवनचक्र थांबवते. वास्तुशास्त्रानुसार हे थांबलेले वेल आणि थांबलेले भाग्य दर्शवते. जेव्हा घड्याळ चालत नाही तेव्हा घराची प्रगतीही थांबते आणि आर्थिक प्रवाह थांबतो. दिवाळीपूर्वी घरातील सर्व घड्याळे तपासा. जी बंद असतील ती दुरुस्त करा किंवा काढून टाका. नेहमी घड्याळ उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा, जेणेकरून ऊर्जा आणि वेल दोन्ही सकारात्मकपणे प्रवाहित होतील. लक्षात ठेवा, चालणारे घड्याळ घराच्या प्रगतीचे प्रतीक असते. हे लक्ष्मीला संकेत देते की घरात सर्व काही गतिशील आणि सक्रिय आहे. थांबलेल्या घड्याळासोबत घराचे भाग्यही थांबते. कोल्याची जाली आणि धूळ भिंतींच्या कोपऱ्यात जमा झालेली कोल्याची जाली आणि धूळ दारिद्र्याचे प्रतीक आहेत. जिथे जाली असतात तिथे अडथळे, आलस आणि अभाव असतो. वास्तुशास्त्रानुसार जाल्यांमध्ये स्थिर ऊर्जा अडकून राहते, ज्यामुळे लक्ष्मीचे आगमन थांबते. दिवाळीपूर्वी घराच्या भिंती, छत आणि कोपरे चांगले स्वच्छ करा. झाडू मारताना मनात मंत्र म्हणा, दारिद्र्य दूर होवो, सौभाग्य स्थायी होवो. यानंतर कापूर, लवंग किंवा गुग्गुलाच्या धुपाने घर शुद्ध करा. ही स्वच्छता केवळ दिखाव्याची नसून ऊर्जा शुद्धीकरणाचे कार्य आहे.
तुमच्या भिंती जितक्या स्वच्छ असतील तितकी तुमच्या नशिबाची चमक अधिक तेजस्वी असेल. तुटलेली किंवा भेगा पडलेली भिंतीतील भेगा केवळ सौंदर्यच बिघडवत नाहीत तर वास्तुदोषही निर्माण करतात. अशा भिंती घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर काढतात आणि नकारात्मक लहरींना आत बोलावतात. शास्त्रामध्ये म्हटले आहे की भेगा असलेले घर लक्ष्मीरहित असते. म्हणजेच तुटलेल्या भिंती लक्ष्मीजींना थांबण्यास अडथळा निर्माण करतात. दिवाळीपूर्वी प्रत्येक भिंतीची तपासणी करा. जर कुठे भेग असेल किंवा प्लास्टर निघाले असेल तर त्याची दुरुस्ती करून घ्या. नवीन आणि चमकदार भिंत घरात नवीन ऊर्जा आणते. पेंटिंग करताना हलका चमकदार रंग निवडा जो प्रकाश पसरेल. हे सुधारणा घरात सुख, स्थैर्य आणि समृद्धी वाढवते. काल्या किंवा गडद रंगाच्या भिंतींच्या रंगावरून घराची ऊर्जा दिशा ठरते. काला, राखाडी किंवा खूप गडद निळा रंग ऊर्जा शोषून घेतो ज्यामुळे घरात जडपणा आणि उदासी पसरते. देवी लक्ष्मीला उज्ज्वलता, हलके आणि सौम्य रंग प्रिय आहेत जसे की पांढरा, गुलाबी, हलका पिवळा किंवा क्रीम. दिवाळीपूर्वी जर एखाद्या खोलीची भिंत खूप गडद रंगाची असेल तर तिला हलक्या आणि चमकदार रंगाने रंगवा. विशेषतः पूजास्थान आणि मुख्य दरवाजाच्या आसपासच्या क्षेत्रात उज्ज्वल रंग वापरा. असे केल्याने सूर्याची किरणे योग्य प्रकारे परावर्तित होतात आणि घरात समृद्धी टिकून राहते. प्रकाशमान भिंतीच लक्ष्मीच्या प्रवेशाचा मार्ग घेऊन येतात आणि याच झाडूने नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातील घाण साफ करतात आणि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करतात. गोमती चक्र माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र विकत घेऊन या आणि दिवाळीच्या रात्री जेव्हा माता लक्ष्मीचे पूजन कराल तेव्हा गोमती चक्राचीही पूजा करा. नंतर ते धनांच्या तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की यामुळे धनाची वाढ होते. हलका पिवळा किंवा क्रीम. दिवाळीपूर्वी जर एखाद्या खोलीची भिंत खूप गडद रंगाची असेल तर तिला हलक्या आणि चमकदार रंगाने रंगवा. विशेषतः पूजास्थान आणि मुख्य दरवाजाच्या आसपासच्या क्षेत्रात उज्ज्वल रंग वापरा. असे केल्याने सूर्याची किरणे योग्य प्रकारे परावर्तित होतात आणि घरात समृद्धी टिकून राहते. प्रकाशमान भिंतीच लक्ष्मीच्या प्रवेशाचा मार्ग घेऊन येतात आणि याच झाडूने नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातील घाण साफ करतात आणि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करतात. गोमती चक्र माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र विकत घेऊन या आणि दिवाळीच्या रात्री जेव्हा माता लक्ष्मीचे पूजन कराल तेव्हा गोमती चक्राचीही पूजा करा. नंतर ते धनांच्या तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की यामुळे धनाची वाढ होते.